या मान्यवर कक्षामधून खऱ्या अर्थानं उपस्थित आमचे मान्यवर प्रेमनाथजी वडोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं तुम्हाला एक सोनं संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आज सकाळपासून जाहीर झालेलं आहे. हॅलो, धन्यवाद मनदादा भोईर. पवनपुत्र वडपे वर्सेस जवानमान सरवली या दोन संघामध्ये आपण सामना पाहत आहेत. रवी आणि प्रमोद ही सलामीची जोडी आपण पाहतो. चला गोलंदाजी सुरुवात करा लगेच. सरवली संघाचे कॅप्टन चांगली कामगिरी दोन्ही संघांनी केली. खास करून सुनील पाटील मामा वडपे यांचा संघ पवनपुत्र वडपे या संघाने जबरदस्त कामगिरी केली. एका बाजूला पवनपुत्र आणि एका बाजूला जय बजरंग. म्हणजे तसं बघितलं तर दोन्ही नावं ही महाबळी हनुमानाची आहेत आणि दोन्ही या नावामध्ये आपण चुरस पाहतोय. पवनपुत्र वर्सेस जय बजरंग, जय हनुमान. गोलंदाज पिंट्या. खरं तर सरवली संघाकडून एक बिग इव्हेंट यानंतर आपण पाहणार आहोत दिनांक 16, 17, 18 जानेवारी 2025 रोजी. आणि त्यानंतर कदाचित सुनील पाटील मामा यांचा शो आपण पाहणार आहोत. डे नाईट पवनपुत्र वडपे या संघाच्या वतीने. कदाचित हा मित्रांनो शाश्वती नाही देऊ शकत. लेट ठेवा पण मामा थेट ठेवा. गोलंदाज तयार पिंट्या. रवी आणि प्रमोद ही सलामीची जोडी आपण पाहतोय. चांगली कामगिरी दोन्ही संघ करतायत. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. भरत तिथे आहेत. मग चांगलं क्षेत्ररक्षण, उमदा क्रिकेटपटू आहेत भरत आणि त्यांच्या माध्यमातून ही चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पवनपुत्र वडपे या संघाच्या धावसंख्येचं खातेखोल झालं. दोन्ही संघ आजूबाजूचेच नक्की परिसरातील आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना अपेक्षित आहे. हो, इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे पाहतोय आपण. लेफ्टी जो बॉलर आहे उजव्या हाताच्या फलंदाजाला कुठे ना कुठे अँगल डिलिव्हरी करताना थोडे चेंडू बाहेर काढतोय. स्पिनचा जर बघितला तर नक्कीच अगेनचा स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रमोद याचा. यष्टीरक्षक यष्ट्यांना अगदी चिपकून आहे. लॉफ्टेड शॉट ड्राईव्ह केलेला आहे इन दी एअर. चेंडू हवेमध्ये. ओहो, आणि चेंडू सीमारेषा पार. जबरदस्त षटकार.
बाय प्रमोद 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि खणखणीत षटकार होते. 1000 रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे. आणखी एक 500 रुपयांचा मानकरी ठरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रेमनाथजी वडोलकर यांचा आपण आभार मानूया, कारण त्यांच्या मार्फत प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक वडपे संघाला आहे. असे प्रेक्षक हवेत क्रिकेटला, खास करून 40+ क्रिकेटला. जेव्हा तुम्ही तुमच्या खेळाडूंना चेअरअप करताना तेव्हा खऱ्या अर्थाने खेळाडूंची उमेद वाढते, त्यांचं खेळण्यासाठी त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि 500-1000 रुपये कोणाला नको असतात या महागाईच्या काळात. भले टीम जिंकण्याचा प्रयत्न असतो, मात्र खिशात 500-1000 पडावे हाही प्रयत्न असतो. आखिर इतना ही कहना चाहता हूँ कि पैशाशिवाय काहीच नाहीये. तर जाऊया आपण पुन्हा एकदा खेळपट्टीवर, पुन्हा एकदा मैदानात. एक षटक झालं. एक षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर रवी चौधरी इथे नक्कीच गोलंदाजीची सुरुवात करतील. जयगावदेव वडोनगर संघाने चांगला परफॉर्मन्स केला आज. जोशीलोन भादवड बी अध्यक्ष साहेबांचा संघ या संघाला पराभूत केलं. नक्कीच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील उपस्थित आहेत. काल ज्यांचा वाढदिवस साजरा झाला, नक्कीच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशोक पाटील. नवीन 40+ क्रिकेट संघटना सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीने, तमाम संघांच्या वतीने आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशोक पाटील. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या सह आहेत, दीपक पाटील इथे उपस्थित आहेत. त्यानंतर महानंद मामा पाटील, के यशवंत, योगेश चिकणे आमचे बंधू सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. जय पाटील, संजय चिकणे, गणेश पाटील, शनिवार पाटील, सर्वांचंच मी अभिनंदन करतोय. पहिल्या सामन्यात विजय संपादन केला. रवी चौधरी गोलंदाजीसाठी येतील, मागच्या सामन्यातील हा हिरो. इथे मात्र पहिला चेंडू, नो बॉलचा इशारा आहे. पहिली धाव अतिशय वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. इथे प्लमलिंग झाला नक्कीच आणि दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? बऱ्याचशा गोष्टी नक्कीच सुनील पाटील साहेब यांच्या संघाच्या बाबतीत घडत आहेत. काही चेंडू नो, काही चांगल्या चेंडूवर षटकार लागले जात आहेत. नशिबाची साथ आज वडपे संघाला आहे. चला डिस्टर्ब नका करू प्लीज. पंचांचा निर्णय अखेरचा राहील प्लीज. कुणीही त्याच ठिकाणी पंचांशी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका. चला कमिटी मेंबर, काही जर डिसिजन असेल, साईड लाईन जर नो बॉल, काही नियम आहे पंचांचा तो आपण दाखवून द्या. तिसरे पंच जा जरा, आपण जा लगेच लगेच तिथे निर्णय द्या पंच. काही असेल लगेच निर्णय द्या. अगदी एका मिनिटात आपल्याला निर्णय द्यायचा आहे. तुमचे निर्णय लावू शकता तुम्ही, असं नाही की नवीन 40+चेच काही नियम असतील. साईड कॉर्नर जर ओव्हरस्टेप असेल किंवा टच असेल, तुमचा जो निर्णय असेल तो देऊन टाका. चला पंच, काय निर्णय झाला? पुढील 30 सेकंदामध्ये आपण निर्णय कळवा. पिंट्या दादा, काय निर्णय आहे नक्कीच तो आपण मान्य करा. दोन्ही संघ लगेच चला. येस, ओके, नो प्रॉब्लेम. चला लगेच सामना सुरू करा. पंचांनी नक्कीच इथे दिलगिरी व्यक्त केली आहे. नो नसेल हा. धावसंख्या धावफलकात ज्ञानेश्वर मुकादम किती लागले? 18 धावा धावफलकावर. खरं तर गोरसई गावाचं नाव क्रिकेटमध्ये जसं उज्ज्वल आहे, तसंच गोरसई गावाचं नाव समालोचन आणि गुणलेखनामध्येही उज्ज्वल आहे.
आज सुभाष धुमाळ कॉमेंट्रीची धूम मचवत आहेत आणि त्यानंतर ज्ञानेश्वर मुकादम बंदे में दम नाम आहे ज्ञानेश्वर मुकादम. अगदी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय होऊन सर्वाधिक मागणी असलेलं स्कोरबुक कौशल क्रिएशन हे चांगलंच प्रसिद्ध आहे. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार. सुभाष धुमाळ यांच्याकडून स्पॉन्सर केले गेलेले आहेत. धन्यवाद सुभाष धुमाळ तसेच कौशल धुमाळ यांचा आभार मानूया ज्यांच्या मार्फत आकर्षक स्कोरबुक आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सर झालेले आहेत. अल्पावधीतच 2 वर्षात तब्बल 2000 स्कोरबुक विक्रीसाठी गेलेले आहेत. सुभाष धुमाळ यांचे हे स्कोरबुक खरं तर एक रेकॉर्ड झालेला आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानात 24 धावा धावफलकावर लागलेले आहेत. रवी चौधरी पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. सो वेल धावसंख्या 28 वर पोहोचलेली आहे. रवीच्या गोलंदाजीमध्ये खरं तर विविधता आहे. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट चांगली करतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर ज्ञानेश्वर मुकादम सांगतायत की 30 लागलेली आहे. रवी टू रवी आणि हे दोन्ही रवी मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. जहा न पोचे कवी वहा पोचे रवी, सॉरी जहा न पोचे रवी वहा पोचे कवी असं म्हटलं जातं. मात्र इथे हे दोन्ही रवी आमने सामने ठाकलेले आहेत. लॉफ्टेड शॉट इथे रवी टू रवी आणि मात्र एका रवीवर दुसरा रवी होतोय भारी. जय गावदेव वडुनगर आणि जोशीलन भादवड ए, क्या बात आहे. जोशीलन भादवड ए आणि जय गावदेव वडुनगर या दोन्ही संघामध्ये क्लॅश ऑफ टायटन खरं तर पाहायला मिळणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप मोठा असेल. फायनल से पहिले फायनल असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. जोशी साहेब खुश आहेत, मुसाभाई खुश आहेत, कारण त्यांचा संघ चांगली कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये. तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचे. रवी चौधरी समोर फलंदाज दयानंद. चांगला फटका आहे, कडक शॉट भरत यांच्या वरून जातोय. चेंडू सीमारेषा पार षटकारासाठी. यस अगदी खरोखर पाठीराखे बसलेले तिथे व्यासपीठावर आणि खेळाडूंचा उत्साह वाढत आहे.
षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय की तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विद्यमान सरपंच वडपे प्रेमनाथजी वडोलकर साहेब यांच्याकडून आणि आतापर्यंत 4 षटकार लागलेले आहेत. वडोलकर साहेब तुमच्या बँक अकाउंट मधून आतापर्यंत 2000 रुपये मायनस झालेले आहेत. धावसंख्या 36 लागलेली आहे. मात्र बँक बॅलन्स कितीही कमी झाला आपल्या संघाच्या धावांचा बॅलन्स वाढला पाहिजे असं नक्कीच म्हणणं असतं त्यांच्या सपोर्टरचं, खास करून प्रेमनाथजी वडोलकर यांचं. धावसंख्या धावपलकावर लागलेली 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 36, खूप मोठी धावसंख्या आहे. या संघाचे सर्वेसर्वा सुनील पाटील मामा अगदी डोळ्यात तेल घालून हा सामना पाहत आहेत. मला वाटते त्यांचा संघ जर अंतिम सामन्यामध्ये पोहोचला तर जल्लोष होणार आज वडप्यामध्ये. असू दे, मात्र कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या संघाला संधी मिळावी. नुसतंच आहेर किती घालायचा प्रत्येक संघाने. उदाहरणार्थ बरेच संघ आहेत तसे. हा बघा, आलो बघा, खेळलो बघा आणि चाललो बघा. असं ते क्रिकेट आहे. शेवटी कधी ना कधी दिवस बदलतात. हा चेंडू नक्कीच हो, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक किशोर आहेत तिथे. क्या बात आहे. बघा, उमर 55 की दिल बचपन का. काय फिटनेस आहे. अगदी तरुण वयातील खेळाडूला लाजवतील असा त्यांचा हा प्रयत्न होता कॅचसाठी. किशोर दादा आहेत तिथे. भोलेनाथ याच्या पहिल्या चेंडूवर सिंगल आली. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज भोलेनाथ. चेंज ऑफ पेस, परंतु दिशा खराब. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. नवीन 40+ क्रिकेटची माया अशी आहे ना अनिल केणी, की त्याचा लळा सगळ्यांनाच लागलेला आहे, खास करून रेग्युलर क्रिकेटपटूंना. कुठल्या संघटनेमध्ये रेग्युलर क्रिकेटर जात नाही 40+ झाले की, पहिल्या नवीन 40+ कडे बघतात. चला इथे आम्हाला संधी मिळेल. मनाने श्रीमंती आणि धनाने श्रीमंत नवीन 40+ क्रिकेट संघटना. 40 झाला असेल, या तुमचा खेळ दाखवा आणि तुमचं टॅलेंट दाखवा, प्रेक्षकांना खुश करा. अशी नवीन 40+ क्रिकेट संघटनेची ही नियमावली आहे. धावसंख्या धावपलकावर 40. बॅकफुटला गेले फलंदाज. कडक फटका आहे. डीपला क्षेत्ररक्षक. ओहो, काय करत होते तिथे. फुटबॉल खेळत होते जणू क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौवेचाळीस धावा धावपलकावर लागलेले आहेत. अजून किती चेंडू शिल्लक आहेत ज्ञानेश्वर मुकदम. 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूवर जर एखाद मोठा फटका आला ना तर उरावर बसतील या धावा. खरे तर जय हनुमान सरवली या संघाच्या. जय गावदेव वडुनगर संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती, जय गावदेव चषक 2024-25, या स्पर्धेमध्ये सरवली संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि अंतिम फेरीमध्ये मात्र हा संघ पराभूत झाला होता स्वयंभू पायगाव संघाविरुद्ध. परंतु इथे हा संघ क्वार्टर फायनल मध्ये खेळत आहे. लॉफ्टेड शॉट आहे. एलिमिनेशन मिळालं नव्हतं, परंतु तरी सुद्धा चेंडू सीमारेषा पार जातो षटकारासाठी. पन्नास धावा पूर्ण झालेल्या आहेत. अभिनंदन सुनील मामा, अभिनंदन वडपे संघ. ओहो, परफेक्ट यॉर्कर. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट डिलिव्हरी. व्हॉट अ बॉल. डंडा गया सैर करणे. त्रिफलाचित. हा चेंडू बघा तुम्ही, नक्कीच स्टेटसला राहील हा चेंडू.
गोलंदाज भोलेनाथच्या, कारण आजच्या दिवसातील सर्वात वेगवान आणि सर्वात परफेक्ट यॉर्कर, सर्वोत्कृष्ट चेंडू आजच्या दिवसातील आपण बघितला भोलेनाथ याच्या भात्यातून. लास्ट बॅटमन आय थिंक सुमित आहे तिथे. सुमित. सुनील पाटील मामा साईड बनवलेली आहे तुम्ही, मात्र जबरदस्त साईड बनवलेली आहे. एक से बडकड एक बॅट्समन बॉलर तुमच्या संघामध्ये आहेत. यावेळी मात्र चेंडूला गिरकी घेऊन पाठवलेले आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. 3 षटकं संपली, 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष सरवली संघासमोर ठेवलेलं आहे पवनपुत्र वडपे या संघाने. चला दोन्ही संघाचे कॅप्टन दीपक पाटील आणि पहिली आणि दुसरी ट्रॉफीचा चषक सौजन्य उमेश जयराम पाटील खांडपे, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा ठाणे ग्रामीण. चला दोन्ही संघाचे कॅप्टन वडुनवगर आणि भादवड. प्रोप्रायटर भगवती एंटरप्राइजेस. संदीप पोरे भाऊ आपला कॅप्टन पाठवा लगेच. बॉलर बॅट्समन माझं नाव आहे. ओके. टॉस बॉक्स रवींद्र कोल्हेकर. या आता काय कधी ना कधी टॉस करायचीच आहे आपल्याला, आता नाही तर नंतर कधी ना कधी करायचीच आहे. चला लवकर या. चला दादा. विषय नाहीये, नाही जा घेताय. हॅलो, सन्मान्य भीमजी चौधरी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करायचे. या एका बाजूला जोशी 11 भादवड ए असंघ, तर दुसऱ्या बाजूला जय गावदेव. बघा हा सामना देखील 3 ओव्हरचा असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन. हा सामना देखील फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा असेल. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक पाहतो. एका बाजूला जय गावदेव वडुनवगर, तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड. कोण बोलतो डिसाईड करा. चला दीपक भाऊ काय म्हणणे, हुतात्मा किंवा ते कॉइनचं स्वरूप माहिती आहे ना, हुतात्मा चषक 2025 आणि एक्झिट मला वाटतं तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. दीपक भाऊ नाणेफेक आपण जिंकलेली आहे. काय निर्णय असेल, फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. फील्ड पास. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय, जनमान सरवली या संघाचे खंदे समर्थक, नेहमीच संघाच्या समवेत आपण ज्यांना पाहतोय असे संघाचे पाठीराखे आणि विद्यमान जे सदस्य आहेत ग्रामपंचायत सरवलीचे भीम चौधरी या मान्यवरांना आपण सन्मानित करूया. जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. या ठिकाणी भीम चौधरी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळा आणि नेहमीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय.
हॅलो. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय शालिकजी यांना देखील आपण सन्मानित करूया. जनमान सरवली या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू शालिक भाऊ यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आणि पहिला चेंडू पेस करताना मोठा बिग फटका घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामधून महत्वाचा पहिला फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला त्याच स्वरूपाने विलास. नेक्स्ट बॅट्समन येतोय भरत. अठरा चेंडू 55 धावांचा मोठं टार्गेट आहे आणि खऱ्या अर्थाने लक्ष पार करायचं असेल तर मोठ्या पटक्याची नितांत गरज आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. चेंडू थोडं स्वीप करण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज भरत याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाज रवी याच्या माध्यमातून मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली स्वतः गोलंदाज, क्या बात आहे. अतिशय प्रतिम सुजल कॅरी केले जाते आणि महत्वाचा फलंदाज. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. नेक्स्ट बॅट्समन संतोष. चेंडूला थोडासा बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा पटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. ढुंगणाला चिकन लावून घेण्याची काही गरज नव्हती. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. फलंदाज कॉट बेंच स्वरूपाने बाद. चेंडू आणि बॅटमध्ये चेंडूची फेक झाली होती. खेळण्याचा प्रयत्न आपण प्रॉपर पाहिला होता ऑन साइडला आणि अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्ष आपण पहिल्यावर मधून पाहिलं. निर्धाव षटक करताना गोलंदाज रवी या स्पर्धेमधून एक विक्रम प्रस्तुत केलं जातं. निर्धाव षटक आणि एक महत्वाचा फलंदाज ज्याने बाद केला. तीन फलंदाज
या मॅच मधून ज्याने बाद केले, अतिशय प्रतिम मॅजिकल षटक टाकताना गोलंदाज, निर्धाव षटक करताना गोलंदाज. नेक्स्ट बॅट्समन येतो रवी. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी 54 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय मयूर. प्रति ओव्हर आपण विचार केला साधारण ते 26 ते 27 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय मयूर. वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज पिंटू. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा पाटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षित दक्ष या सवालच्या कॅच. अतिशय प्राप्त करतो गेंदबाज. करूया विकेटचं सेलिब्रेशन. ओ टू डिझ आहे. महत्वाचा फलंदाज बाद झाल्याने बॅट्समन येतोय भोला. आता मात्र एक बेन्नीची जोडी इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. सर्वलीय संघाची सर्वात महत्वाची बेन्नीची जोडी. जो कुछ करना है इनको ही करना है. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न आणि अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. खऱ्या अर्थानं फलंदाज थोडासा स्विचिट फटका मारण्याच्या प्रयत्नामधून आपण पाहिला होता आणि त्याच्या बॉडी लँग्वेजला परखून चेंडूची फेक देखील झाली होती. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं मानसिक जो दबाव आहे तो क्लिअर कट दिसतोय सर्वली संघावर. चौथा चेंडू देखील डॉट आहे मयूर याच्या गोलंदाजी मधून. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका सध्यावरून ते कार्पेट चेंडू येतोय मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने मला वाटतं भोला स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या देखील धावेने पुढे सकते. धावसंख्या होती ती 2. 4 बाद 2, 55 धावांचं विशाल लक्ष्य. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी आता गरज आहे ती 53 धावांची. मिशन इज इम्पॉसिबल. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कुठल्याही चेंडू, क्रिकेटच्या पुस्तकामध्ये 7 चेंडू मध्ये 53 धावा नाही आहेत. आणि या ठिकाणी मात्र मोठा फटका, एक पराभवाचा अंतर करण्याचा प्रयत्न निश्चित या फटक्यामधून केला जाईल. स्क्वेअर ऑफ विकेट आपण फटका पाहिला. चेंडू जातोय सीमाच्या बाहेर, षटकार येतोय. या 6 धावेने संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते 8.
दयानंद. अतिशय चांगला फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका. शेवटच्या ओव्हरमधून थोडासा अटॅक आपण पाहतोय. अतिशय चांगला चेंडू, सुंदर सॉन ड्राईव्हचा फटका देखील आपण पाहतो. मिळते मात्र फक्त आणि फक्त एक धाव. एका धावीने फक्त आणि फक्त जे पराभवचं अंतर आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय सरवली संघाच्या माध्यमातून. आता मात्र सरवली संघ जवळजवळ कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय. विजय मुंड्या उंबरट्यावर संघ आपण पाहतोय पवन पुत्र हनुमान. आज रबियाच्या माध्यमातून चांगला खेळ आपण पाहिला, अतिशय इम्प्रेस केले रबियाने. शेवटचे 3 चेंडू बाकी आहे आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज बाकी आहे. सुरेख सुंदर एक्सप्रेस डेब्यूचा चेंडू, फलंदाज बाद. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फोर्ट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोजजी जोशी, आपण जर कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. मनोजजी जोशी, आपण कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. अतिशय चांगला फटका, चेंडूखाली क्षेत्ररक्षक यास वेलच्या कॅच. झेमन भोईर याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातोय आणि ह्याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करणारा संघ आपण पाहतोय पवन पुत्र वडपे. हडलक जनमान सरवली अँड गुड लक पवन पुत्र वडपे. तर विजयाचा शिल्पकार हा संघ आजच्या दिवसामधून अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय झालेला आहे.